राज आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. सुभेदार तानाजी मालुसरे यांची ही साथ आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे. जय शिवराय मित्रांनो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. आपण आलोय किल्ले कोंढाणा म्हणजेच सिंहगडावर. हे सूर्योदय बघण्यासाठी आपण पहाटे लवकर निघलो होतो. बघा किती सुंदर आणि परफेक्ट कलरचे शर्ट्स आपल्याला दिसत आहे. यालाच म्हणतात ब्युटी ऑफ नेचर. चला तर मग आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. पायथ्यापासून ट्रेक करत येत असाल तर ह्या मार्गाने तुम्ही येऊ शकता. आपण आता आलो आहे पुणे दरवाजावर. यातून आपण आज जाऊन बुरुजावर बघूया कसा व्ह्यू दिसतो. चला तर मग. तो जो दिसत आहे तो आहे पुणे दरवाजा क्रमांक 2. त्या पुढे आहे दरवाजा नंबर 3. पुणे दरवाजातून पुढे आल्यावरती लगेचच लागतो तोफखाना. तर चला आपण तोफखान्याकडे जाऊ आणि बघूया. शिवकालीन पायऱ्या दिसत आहे. या पायऱ्यांनी आपण वरती जाऊ आणि बघू वरती काय आहे ते. वरती आल्यावर लगेच आपल्याला दिसते ही विशाल आणि भव्य तोफ, जी की शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. हे आहे टिळकांचं निवासस्थान. इथेच महात्मा गांधी आणि टिळकांची भेट झाली होती 1915 साली. आता आपण जात आहे तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. चला तर मग. सिंहगडाच्या लढाईचा प्रसंग इथं दाखवला गेला आहे. जिजाऊ आणि शिवरायांच्या समोर बेल भंडारा उचलताना तानाजी, कडा चढून वरती आलेले तानाजी, उदेभानासोबत लढताना तानाजी, कड्यांचे दोर कापून मावळ्यांना लढण्यास सांगणारे सूर्याजी, लढताना सुभेदारांचा हात तुटतो तो वाला प्रसंग. चला आपण सुभेदारांच्या समाधीचं दर्शन घेऊया. आता आपण आलो आहे अमृतेश्वर भैरव मंदिरात. मंदिरात भैरव आणि भैरवी असे 2 मूर्ती दिसतात. सरळ पुढे आलो की लगेचच देवटाके आहे व त्याच बाजूला हनुमानाचे एक छोटेसे मंदिर देखील आहे. आता आपण चाललो आहे कल्याण दरवाजाकडे. चलो तो फिर.
हॅलो फ्रेंड्स, आता आपण आलो आहे कल्याण दरवाजात. ह्या दरवाजाचे नाव कल्याण असे का ठेवले आहे तर कारण हे खाली जे गाव तुम्हाला दिसत आहे ना ते कल्याण गाव आहे. त्या गावातून आपण जर ट्रेक करत आलो तर आपण कल्याण दरवाजात येतो. बघा, आपण तिथे गाडी पार्क केली आहे आणि मग आपण तिथून तसं इथपर्यंत आलो आहे. इतक्या वर्षानंतर ही बघा किती मजबूत दिसत आहे हा दरवाजा आणि हे बांधकाम. खरंच आपल्या शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट किती जबरदस्त होतं ना. आता आपण जात आहे उदयभानाच्या थडग्याकडे. 1670ची लढाई झाली त्यावेळी उदयभान राठोड हा सिंहगडाचा किल्लेदार होता. याच्याबद्दल जास्त काय बोलणार, जसं कर्म तसं फळ. आता आपण आलो आहे झुंजार बुर्जावर. इथून आपल्याला राजगड दिसत आहे समोर. 1670च्या लढाईमध्ये किल्ला जिंकल्यावर आपल्या मावळ्यांनी ह्याच बुर्जावरून विजयाचा होळीचा भडका उडवला होता. अशा प्रकारे किल्ला फतेह केलेली बातमी राजगडापर्यंत पोहोचवली. सिंहगड आपण कशा प्रकारे फतेह केला होता याची एक छोटीशी माहिती आपण माझ्या एका फ्रेंडकडून जाणून घेऊया. 1670 साली शिवाजी महाराजांनी सिंहगडाची मोहीम काढली होती आणि या दरम्यान चर्चा चालू असतानाच तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन राजगडावर आले असता त्यांना हे कळले की महाराज स्वतः लढाईसाठी जात आहे. तर त्यावेळी तानाजी मालुसरे त्यांना असं म्हणतात की महाराज, आम्ही असताना तुम्ही लढाईला का जाताय, आम्हाला सांगावं. आणि ते जिजाऊला आणि शिवाजी महाराजांना म्हणतात की मी सिंहगडा जिंकून तुमच्या पायथ्याशी आणून देतो. आणि त्यावेळी शिवाजी महाराज त्यांना म्हणतात की तानाजी, तुमच्या घरी मंगल कार्य असताना तुम्ही जाऊ नये. पण तानाजी महाराजांना खूप विनंती करतात आणि या लढाईचा बेलभंडारा उचलतात. जेमतेम 500 मावळ्यांना घेऊन मध्यरात्रीच्या वेळी अवघड कडा चढून तानाजी आणि मावळे किल्ल्यावर येतात. हाच तो कडा आहे जो कडा चढून तानाजी मालुसरे आणि आपले मावळे वरती आले होते. उदयभान राठोडाचं सैन्य आणि आपल्या मावळ्यांमध्ये अतिशय भयंकर लढाई होती. या लढाईचं वर्णन इतिहासात खूप प्रसिद्ध आहे. आणि या लढाईमध्ये तानाजी मालुसरेंची ढाल तुटते तेव्हा आपल्या डोक्याचा शेला काढून ते हाताला बांधतात आणि एका हाताने लढतात. लढता लढता ते भयंकर जखमी होतात आणि हे बघून आपले मावळे घाबरतात, माघारी फिरतात. पण तानाजी मालुसरेंचे भाऊ सूर्याजी त्यांना धीर देतात आणि पुन्हा लढायला सांगतात. कड्याचे दोर कापतात आणि म्हणतात, एकतर माघारी जाऊन शत्रूंचे वार अंगावर घेऊन मरा, नाहीतर कड्यावरून उड्या टाकून मरा. मावळ्यांना एक धीर भेटतो आणि मावळे लढतात आणि किल्ला फतेह करतात. धन्यवाद. आता आपण आलो आहे कलावंतीन बुर्जावर. या बाजूस समोर लोहगड आणि विसापूरचा किल्ला आहे. किल्ला फतेह केल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे धारातीर्थ पडल्याचे समजले तेव्हा राजे म्हणले होते, गड आला पण सिंह गेला. असा भव्य इतिहास आहे सिंहगडाचा. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे यांची समाधी आहे. चला तर मग आपण समाधीचे दर्शन घेऊया. खूप लोकांना असं वाटतं की हे घोड्याचे पागा आहे, पण घोड्याची हाईट आणि याची हाईट बघता वाटत नाही की घोडा आतमध्ये येऊ शकतो, म्हणून हे केवळ एक पाण्याची टाकी आहे. हे बघितल्यानंतर आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.